नमस्कार. निद्रा योगाच्या वर्गामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम टू निद्रा योग बाय क्रोनो प्रकृती वेलनेस. विल स्टार्ट द सेशन बाय रिसाइटिंग द मंत्र. माझ्या मागून आपण मंत्र म्हणू शकता किंवा ऐकू शकता. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजली प्रांजलीरानतोऽस्मि. हात खाली घ्यायचे, आपल्या गुडघ्यावर ठेवायचे, डोळे मिटलेले असतील. हळुवारपणे डोळे उघडायचे. निद्रा योगाच्या कालांशामध्ये आपण आसन, प्राणायाम आणि मुद्रा, प्रामुख्याने हस्तमुद्रा यांच्या माध्यमातून निद्रानाशावर उपचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे सर्व व्हिडिओज आपल्याला क्रोनो प्रकृतीच्या YouTube चॅनेलवर आपल्या सोयीने बघता येऊ शकतील आणि याचा अभ्यास करता येऊ शकेल. आजच्या वर्गामध्ये आपण काही प्राणायामांचा अभ्यास करणार आहोत. डोळे मिटा. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे ठेवा. दोन्ही नाकपुड्यातनं श्वास आत चालला आहे. श्वासाबरोबर आत जा आणि श्वासाबरोबर बाहेर या. आपल्या लक्षात येईल श्वास आपण जो रोज घेतो, प्रत्येक क्षणाला घेतो, एका दिवसामध्ये 14,000 वेळेला घेतो, त्याबद्दल आपल्याला खूप कमी माहिती आहे. त्याच्या विविध गोष्टींबद्दल आपण अनभिज्ञ आहोत. प्राणायामाच्या माध्यमातून आपण आपली श्वासाची गती ही नियमित करणार आहोत, दीर्घ करणार आहोत, ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या विचार प्रक्रियेवर, आपल्या मेंदूच्या कार्यकलापावर आणि त्याद्वारे आपल्या निद्रेवर होणार आहे. जागृत अवस्थेतून निद्रिस्त अवस्थेत जाण्यासाठी मेंदूला बरेच कष्ट करावे लागतात, बराच प्रयत्न करावा लागतो आणि त्यासाठी प्राणायाम हा उपयोगी होऊ शकतो. आणि म्हणून रात्री झोपण्यापूर्वी आपण जर प्राणायाम करून निद्राधीन झालो तर मेंदू अधिक सहजपणे जागृत अवस्थेतून निद्रित अवस्थेमध्ये जाऊ शकतो आणि आपल्याला चांगल्या झोपेचा अनुभव मिळू शकतो. निद्रा योग आपण रात्री झोपण्यापूर्वी किंवा जेवणापूर्वी करू शकतो. प्राणायाम आणि मुद्रा आपण रात्री झोपताना देखील करू शकतो. केवळ आसन प्रकार मात्र जेवणापूर्वी आपण करण्याची काळजी घेतली पाहिजे. आज प्राणायामामध्ये आपण दोन प्रकारचे प्राणायाम बघणार आहोत.
पहिला प्राणायाम आहे नाडी शोधन प्राणायाम. प्रणव मुद्रा करून आपण आपली डावी नाकपुडी बंद करायची आहे आणि उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. आता डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. ही 10 आवर्तनं. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने सोडा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. उजव्या नाकपुडीने सोडा. 10 आवर्तनं चालू ठेवा. नाडी शोधन प्राणायामाच्या माध्यमातून आपल्या दोन्ही नाकपुड्यातील श्वास आपण नियमित करतो. डाव्या नागपुरीतली इडा नाडी आणि उजव्या नागपुरीतली पिंगला नाडी ही प्रामुख्याने आपली पॅरासिम्पथेटिक आणि सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम, जी प्रामुख्याने आपली मेंदूकडून येणाऱ्या सर्व संदेशांना शरीरातल्या विविध भागांकडे नेऊन जाणारी जी चेतासंस्थे आहे त्याचं नियमन या श्वासामार्फत होत असतं. आणि म्हणून नाडीशुद्धी प्राणायामाच्या माध्यमातून आपण आपली ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, ज्याची 2 अंग आहेत, सिम्पथेटिक अँड पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम, त्याचं नियमन करत असतो. 10 आवर्तन झाली असतील तर हात खाली घ्या. पुढचा प्राणायाम करूया, भ्रामरी प्राणायाम. आपली सर्व चेहऱ्यावरची छिद्र एकेका बोटाने झाकायची आहेत. पहिल्या बोटाने डोळे, मधल्या बोटाने नाकपुड्या, पुढच्या बोटाने ओठ, करंगळी मोकळी ठेवायची आणि अंगठ्याने कान. दीर्घ श्वास घ्या आणि मकार ध्वनी करा. एक म्हणलं की दीर्घ श्वास घ्या आणि मकार ध्वनीचा कंपन कान अंगठ्याने दाबून ऐकण्याचा प्रयत्न करा. एक आपलं आवर्तन पूर्ण झाल्यानंतर सामान्य श्वास चालू ठेवा. दुसरं आवर्तन करूया. एक हात खाली घ्या, गुडघ्यावर ठेवा किंवा नाभीजवळ ठेवा. भ्रामरी प्राणायामामध्ये आपण मधमाशीसारखा आवाज काढलेला आहे, मकार ध्वनी करून. हमिंग बी प्राणायाम, त्यामध्ये मकार ध्वनी आपण जेव्हा करताना शरीराच्या वरच्या भागामध्ये स्पंदन निर्माण होतात आणि त्या स्पंदनांमुळे मेंदू हा शांत होण्यास मदत होते, पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होण्यास मदत होते. हे दोन्ही प्राणायामाचे प्रकार आपण झोपताना दररोज केले, त्याची आवर्तन वाढवली 2 वरनं 4, 4 वरनं 8, तर आपल्याला चांगल्या निद्रेचा अनुभव मिळू शकतो. दीर्घ श्वसन चालू ठेवा. आपल्या आजच्या वर्गाचा समारोप आपण शांती मंत्राने करूया.
मंत्र माझ्या मागनं म्हणायचा आहे किंवा ऐकायचा आहे? सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हळुवारपणे आपले हात एकमेकांवर घासायचे आणि आपल्या चेहऱ्यावर ठेवून छान डोळे उघडायचे, हात खाली घ्यायचे. हरिओम तत्सत. निद्रा योगाच्या माध्यमातून आपल्याला सुखद आणि गुणवत्तापूर्ण निद्रेची प्राप्ती हो, अशी अपेक्षा व्यक्त करून आजच्या वर्गाचा समारोप करतो. धन्यवाद.